सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुकासारखे पूर्ण वैराग्यशास्त्रे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कविवाचिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना हरिओम. हरिओम. अरे काही नाही, सध्या फार जबरदस्त मालिका चालू आहे स्वामी समर्थ. लोक बिलीव्ह करो न करो पण सगळ्यांची काम स्वामी समर्थ काम तुम्ही आतापर्यंत नाही असं उभा केलाय त्यामुळे मी जरा तिकडे होतो. बाकी काय बर, बाकीचे लोक सगळे जमेल स्वामीचं लेक्चर ऐकतात का गुरुदेवांचं? हो हो, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायला मिळेल, तसा काही प्रश्न नाही. ठीक आहे. आपण कितव्या दशकात कितव्या समासात आहोत? आपण दशक दुसरा आणि समास 8वा. सद्विद्येची लक्षणे. एक मिनिट. सद्विद्या कितवा श्लोक एक फार नाटक आहे. मध्ये जरा कनेक्शन गेलं होतं, मी माझा मोबाईल खिडकीपाशी ठेवतो. अर्चना 10 झाले का 11 झाले का? 10 झाले. 10. 11वा वाचायचा आहे. कितवा श्लोक चालला होता? 11वा चालू. 10 झालेले, 11वा चालू आहे. वाचा. साधू पवित्र पुण्यशील अंतर्शुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ अनुतापी. आता असं म्हणताय की सद्विद्येची लक्षणं आहेत ना? सद्विद्येची लक्षणं आहेत. तर 11वा श्लोक असं म्हणतोय की सद्विद्या बांधलेला पुरुष साधू वृत्तीचा, पवित्र मनाचा आणि पुण्यशील चारित्र्याचा असतो, असं त्याने लिहिलंय. तर तो आहे. आता याच्यावरती आणखीन काय एक्सप्लेन करता येईल असं नाही. पवित्र म्हणजे त्याचं अंतरंग, त्याच्यामध्ये अल्टेरियर मोटिव्ह नाही कोणाबद्दल. सरळ अपफ्रंट पण आहे, नुसतं अपफ्रंट पण नाही, आतमध्ये कोणाबद्दल काही आपण मगाशी म्हटलं तसं चुकीचे विषय किंवा काही स्वार्थ तर सगळ्यांनाच असतात, पण चुकीच्या पद्धतीने लोकांचा उपयोग करून घेणे, ते त्याच्यापाशी नाही. पुण्यशील म्हणजे त्याचं शील असं आहे की त्याच्या हातातनं जे घडेल ते पुण्यकर्म असतं. अंतरशुद्ध, त्याचं अंतरशुद्ध काय झालं? त्यांनी कर्मयोगात सगळी साधनं अंमलात आणण्याचा प्रयत्न केलाय, गुरुचा उपदेश अंमलात आणण्याचा प्रयत्न केलाय. साधू तो की जो साधण्याचा प्रयत्न करतो, किंवा साधू तो की ज्यांनी साधलेला आहे. अंतरशुद्ध सगळे आपल्यावरून इतरांना राखीत जावे असं रामदास म्हणतात, दासबोधातच म्हणतात. मग काय झालं? जसं आपल्याला रिस्पेक्ट आवश्यक आहे तसं आपण लोकांना पण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. म्हणजे काय झालं? आपल्यातला आणि इतरांमधला फरक नाहीसा झाला है ना. क्लीन स्लेट म्हणजे म्हणतात अंतरशुद्ध धर्मात्मा. तो ज्या काय म्हणतात त्याला आश्रमात असेल, म्हणजे काय म्हणतात त्याला विद्या शिकण्याच्या ब्रह्मचर्यात असेल,
काय म्हणतात त्याला, ग्रस्त असेल, वानप्रस्थ असेल, जे काय असेल ते त्याच्या धर्माप्रमाणे तो काम करणार. आणि कर्मनिष्ठे स्वधर्मे निर्मळ. काय आता हे फार महत्वाचं आहे. काय काय लोक कर्मनिष्ठ असतात, पण त्यांच्यापाशी जरा ते शुष्कपणा येऊ शकतो. पण कर्मनिष्ठ कशासाठी पाहिजे, तर स्वधर्मे निर्मळ. जेव्हा मी माझं ड्युटी करत असतो तेव्हा मी बाकीच्या गोष्टींमध्ये पडत नाही. आणि स्वधर्म संपल्यानंतर, समजा जॉब संपल्यानंतर काय झालं, तरी सुद्धा तो असं काम करेल की दुसऱ्या दिवशी त्याचं वर्तन स्वतःच दुसऱ्या दिवसाच्या कामाच्या आड येणार नाही. याचाच अर्थ सर्व ठिकाणी जसं वागायला पाहिजे आहे तसं तो वागतो. आणि त्यामुळे काय झालं, निर्मळ. त्याला खरं सांगायचं तर काही चुकीचं वागायचं त्याला इच्छा पण राहत नाही आणि संधी पण राहत नाही, असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यामुळे काय झालं, आता तो कोणावरती कुणाचा असा पर्टिक्युलर लोभ नाही करत. आपले तुकडोजी महाराज म्हणतात, लोभ करायचा आहे का, लोभ करा सर्वांचा सर्वांचा, भक्ती विना उद्धार नाही जगाचा, असं त्यांचं भजन. त्यात सुद्धा ते काय म्हणतात की लोभच करायचा असेल तर सगळ्यांचा. आमच्या बाजूने आम्ही हिंदू, मुसलमान, हिंदू धर्मातल्या जाती सगळ्यांच्या बद्दलच लोभ करायला पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, मला कित्येक वेळा एवढे हेट मेसेजेस दिसतात फेसबुक वरती. पण गांधींनी एकदा सूत्र सांगितलं होतं बरं का, तुम्ही माना किंवा नका मानू गांधीजींना, आम्ही स्वतःहून पुन्हा मुसलमानाकडे गेलेलो आहे का, तर मुळात तो होईल आश्चर्यचकित. पण आम्ही त्याच्याशी जर मैत्री भाव जागवण्यात, याचा अर्थ की मी माझी मान कापायला नाही दिली त्याला. त्याला सुद्धा सर्वसामान्य लोकांना, मी नेत्यांचं म्हणत नाही, सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे, अमन और शांती. तर आम्ही बिफ्रेंड केलं का, हे माझं पण वाक्य नाही, हे अब्राहम लिंकनचं वाक्य आहे. दॅट ही सेड अँड आय कोट, अशी म्हणण्याची पद्धत आहे. आय डिस्ट्रॉयड मेनी अँड एनिमीज बाय मेकिंग देम फ्रेंड. ज्ञानेश्वरी पण हेच सांगते. तर मग ते काय झाले, करायचाच असला लोक, नाहीतर असं इंडिव्हिज्युअल, माझं घर तुझं घर, हा मी आता कोणी आहे तर माझी मुलगीच किंवा माझा मुलगाच त्या राज्यावरती बसला पाहिजे किंवा त्या मुवमेंट वरती बसायला पाहिजे. बघा ना, टाटांचं मला फार कौतुक वाटतं. त्यांच्याकडे एक तर पोरं नाहीत, त्यांच्याकडे जरी असलं तरी JRD स्वतःच्या माणसाला, टाटाचे आजूबाजूचे लोक कोणी असतील त्यांच्या वंशाचे, त्यांना पोस्ट देऊ शकतो की नाही. पण जो माझा धंदा व्यवस्थित पुढे चालवेल आणि टाटांच्या वृत्तीने चालवेल अशी माणसं शोधून त्यांनी त्या स्थानावरती बसवली. मला म्हणण्याचा अर्थ काय, त्यावेळेला लोभ नाही केला. तसं ते म्हणतात, निर्लोभ अनुतापी, he will always follow the knowledge path. जर काही चूक, अनुतापीचा याचा अर्थ स्वतःला त्रास करून घेतो असा दरवेळ घ्यायचा नाही. अरे रे माझं कसं चुकलं, मला तर हे माहित होतं. हळूहळू त्या ज्ञानाच्या शिवाय त्याला दुसरं काही आठवत नाही. ते मुद्दामून विनोदी पद्धतीने सिनेमात दाखवतात की नाही, एखादा गायक असतो, गात नसला तरी मनाशीच काहीतरी चाललेलं असतं त्याच, तसा तो बुडलेला असतो आपल्या ज्ञानाला फॉलो करण्यामध्ये. जसा विषयी माणूस विषयांच्या मध्ये बुडलेला असतो तसा तो सतत, कारण भगवद्गीतेत पण तेच सांगितलंय, सततम कीर्तयन्तो माम. चिन्मयानंद जे तुम्ही पाहता, नारायणा 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 नारायणा, नाहीतर श्रीराम जय राम जय जय राम, किंवा हातात 54 किंवा 21 म्हणांची 54 म्हणांची माळ आहे, सो दॅट ही कॅन हँडल प्रॉपरली. झालं की खिशात पण ठेवता येतं. दुसरं काही काम नसेल किंवा बाकीचे बोलत असले तर त्याचं एक लक्ष लोकांच्या बोलण्याकडे आहे आणि आतली माळ चालू आहे. अनुतापी,
अनुतापीचा अर्थ त्याचं मन नेहमी त्या ज्ञानाला फॉलो करतं, असा याचा अर्थ. तापीचा अर्थ तपश्चर्या असा पण आहे बरं का. हे नाही. हा पुढं. गोडी आवडी परमार्थ प्रीती, सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती, श्रुती स्मृती लीळा युक्ती, स्तुती मती परीक्षा. आता संतांचं पण भजन आहे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. जीवीची आवडी म्हणजे पंढरपूरची यात्रा करून आली की ते म्हणणार, अरे आता 11 महिनेच राहिले, परत पंढरपूरला जायला पाहिजे, परत नाही जायला लागेल पण नाही, पाहिजे पण नाही, मला 11 महिन्यांनी परत जाता येईल, असं त्याला आनंद आहे अंतःकरण. आता इथं काय दिलंय, गोडी. गोडीला म्हणतात प्रेफरन्स. जसं तुम्ही गुरुवारी येतात किंवा आणखीन कुठल्या संत सज्जनांच्या कार्यक्रमाला तुम्ही अटेंड करताय, तेव्हा काय झालं, आपल्या जीवनामध्ये हा एक प्रेफरन्स आला, गोडी. आवडी म्हणजे काय माहिती का, परमार्थाची जी गोडी आहे तिचा प्रेफरन्स वरती गेला, म्हणजे दुसरा आला, तिसरा किंवा पहिला आला है ना. मग त्याला म्हणतात गोडी आवडी परमार्थ प्रीती. आधी आमचं नुसतंच होतं काय, तोंड ओळख. आणि मग चांगली ओळख झाल्या तर असं लक्षात आलं की ती व्यक्ती किंवा ती परिस्थिती किंवा तो धर्म सोडण्यासारखा नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एकदा मी असंच कुठं तरी चाललो होतो, चालतच होतो एका रस्त्यावरती, बहुतेक ते पुण्याच्या बाहेर किंवा पुण्याच्या जवळ, मे बी बाईक पकडायला घ्यायला जात असेल, कुठं गेलो तो आठवत नाही. तर तिथं एक म्हातारी झेंडा घेऊन चालले होते, बहुतेक परतीला चालले होते, म्हणजे सोलापूरच्या दिशेला नव्हते चालले. मग मी त्यांना काय म्हणलं, आत्ता वारीला, कारण वारी अजून यायची होती, आणि कंसातला शब्द परतीला. त्यामुळे बाळा किंवा भाऊ, आमची दर महिन्याची वारी असते. माणसानी रिटायर झाल्यानंतर काय करायला पाहिजे, जेवढी आपण मुलाबाळांच्या संसारात नाकं घालू, त्यांच्या संसाराचं काय माहित नाही, आमचं मात्र पंचायत आहे. म्हणून मुलं बाळ शेती कामाला लागली, बाकीच्या लागली, त्यांच्या संसारात थांबून करायचं काय. दर महिन्याची पण वारी असते, फार अवघड आहे. पण काय झालं, त्यांच्या अंतःकरणात आता आवडी तयार झाली. आपल्याकडे सुद्धा गोडीने असं नाही म्हटलं, आवडीने भावे जरी नाम घेसी, तिथं गोडीने नाही म्हटलं. आवडी जरा आतून बाहेर येते, गोडी आपल्याला लागते है ना, चस्का. पण हे आवड जी आहे ना ती आतनं येते, त्याला तुम्ही चस्का म्हणू शकता कदाचित. गोडी आवडी, आधी जी गोडी होती ती प्रेफरन्स मध्ये टॉपला जायला लागली, तेव्हा काय झालं, परमार्थावरची आवड म्हणजे वाढत गेली. मग ते म्हणतात, आणि त्याला सपोर्ट काय करणार, पत्ते खेळणं, हे सुद्धा पैसे लावून पत्ते खेळणं. सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती. सन्मार्ग म्हणजे आपली ड्युटी. इतर वेळेला इतरांच्या मध्ये बोचकपणे नाही लक्ष घालायचं, इतर वेळेला सुद्धा काही सत्क्रिया है ना, असा विषय आहे. तुम्हाला सांगतो, सध्याचे दिवस एवढे अवघड आहेत. काल मी आपला चहाचा पॉइंट शोधून काढलाय की विनाकारण म्हातारे फिरतात त्याच्यातलं आहे बरं का. पण कधी भाजी आणायला गेलो किंवा काय आणायला गेलो, काय झालं, अचानक एक माणूस उभा राहिला माझ्यासमोर, फाटका म्हणजे हाडकुळा, एक मोठी झोळी सारखी त्याच्या हातात पिशवी होती. आता मला ऐकू ऑलरेडी कमी येतं, तर तो म्हटला तुम्ही श्रूजबेरी बिस्किट घेणार, हे तर मला ऐकू नाही आलं, पण बिस्किट दिसली आणि तो विकणार होता. अशी अवघड अवस्था आहे, तर आम्हाला असत क्रिया करण्याचा पण अधिकार नाही. म्हणजे केली तर सत्क्रियाच, आणि दासबोधात नाही, मनाच्या श्लोकात पण आहे. हा, ते म्हणतात सन्मार्ग सत्क्रिया, आणि हे ऐकून व्हायला लागलं, जसं आम्ही असन्मार्ग आणि असत्क्रिया करत होतो, आम्ही म्हणजे मी. मग काय झालं, कुठून तरी आम्ही ऐकलं, बुद्धी आहे, मग कळलं, धारणा धृती, सांगितलेलं ज्ञान टिकलं पण पाहिजे.
रात्री 12 वाजता भगवद्गीतेतला कुठलाही श्लोक सांगितला रेफरन्स सकट समजावून सांगता आला पाहिजे, त्याला म्हणतात धारणा धृती. उसके लिए अभ्यास करने को मागताय. आलं लक्षात? ते काय म्हणतात की सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती. आता धारणा धृती प्राप्त कशी होईल? श्रुती स्मृती याचे दोन अर्थ होऊ शकतात. उपनिषदांचा अभ्यास किंवा गीतेसारख्या गोष्टींचा अभ्यास किंवा दासबोधासारखा अभ्यास, श्रुती आणि स्मृती, किंवा गुरुकडनं ऐकणं याला पण श्रुती म्हणतात, आणि त्याप्रमाणे आठवणं याला पण स्मृती म्हणतात. ती स्मृती म्हणजे जेवढी आपण ते श्रुती म्हणजे ऐकू तेवढं ते आम्हाला स्मृतीत बसेल, आणि त्यासाठी आमची धारणा तिकडे असली पाहिजे. संसाराकडे, लोकांच्या बातम्या इकडे तिकडे पसरवण्यामध्ये काही गरज नाही. जेवढ्या बाकीच्या गोष्टी कमी माहिती आहेत ऑफिस मधल्या नाही हं, कामाच्या, अदरवाईज वी आर जस्ट वेस्टिंग अवर टाइम. मग ते म्हणतात श्रुती स्मृती लीळा युक्ती. आता याची गंमत बघा. तर ते काय म्हणतात, सहज खेळ म्हणून युक्तीने कर्म करण्याची त्याला कला असते. सहज खेळ म्हणून आम्ही प्रयत्न करून युक्ती लावली तरी फार पंचायत होऊन जाते. तुम्हाला आमच्या गुरुचंच उदाहरण सांग. स्वामी पुरुषोत्तमानंदांना खोपोलीचे काही लोक भेटले, त्याला पण आता 20 वर्ष झाली असते. स्वामींना शरीर संपूर्ण 10-11 वर्ष झाली. तर ते खोपोलीचे लोक म्हटले, स्वामीजी, ते म्हणले काय? खोपोलीचा ब्रँडच्या शाखेचा 25वा वर्धापन दिन येतो आहे. ते म्हणजे मग आम्ही साजरा कसा करायचा? तर स्वामीजींनी काय सांगितलं माहितीये, कुठलंही लेक्चर वगैरे ठेवू नका. आधी हे पहा, पुण्यातलं जुनं युवा केंद्र आणि त्यांचे कोणी नवीन साथीदार दिंडी करायला तयार आहेत का? ते जर तयार असतील तोच कार्यक्रम ठेवा. आता काय झालं, ही त्यांनी फक्त सूचना दिली, लिहिला, काय असं म्हटलं नाही की हाच कार्यक्रम ठेवा, पण प्रेफरन्स मध्ये हा ठेवा. मग त्यांच्याकडनं आम्हाला निरोप आला, मग आम्ही काय करायला लागलो, एकत्र आलो, विचार केला. त्यावेळेला एवढे व्हॉट्सअप वगैरे नव्हतं, फोनाफोनी, भेटाभेटी. जो बात तुझमें है तेरी तस्वीर में नहीं, एकमेकाला भेटण्याची मजा आहे, तसे आमचे काही कम्युनिकेशन झाले. वी स्टार्टेड प्रॅक्टिसिंग फॉर सम 30-40 days. नवीन पोरं पण आत आली. काय झालं, तो प्रोग्राम त्यांच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्तचा प्रोग्राम रात्री झाला. तिथे कुठं आमच्यासाठी त्यांनी बस केली होती, सोडायला बस ठेवली होती, आमचं जेवण खाण बघितलं, पण इतकी मऊ झाली, इतकं सुख झालं. आणि मग स्वामीजींना जाऊन भेटलो, म्हणलं किती सुख झालं, म्हणलं तुमच्यामुळे किती आम्हाला आनंद आला. ते म्हणले बघा बरं, त्याने आम्हाला निदर्शनाला आणून दिलं. काय? तुम्ही जे एकमेकांना भेटत नव्हता, अवघड होत होतो, तुम्ही एकत्र आले, एकत्र तुम्ही काम केलं, प्रयत्न केले, लोकांसमोर साजरा केला, सादर केला, तुम्हाला पण आनंद आला, बघणाऱ्या लोकांना पण आनंद आला, रिपोर्ट येत आहेत. एका सूचनेने किती लोकांचं काम झालं बघा. तसं या सद्विद्यावान माणसाला असं सहज काय म्हणले, युक्तीच्या गोष्टी सुचतात. हा ना. आणि स्तुती मती परीक्षा. जर तुम्ही इथं जर वाचलं तर स्तुती करायची कशी, ध्रुवानी पण हा प्रश्न विचारला होता, तो सद्विद्येचा होता म्हणून नारदाला. नारदाने त्याला थोडक्यात भगवंताचं स्वरूप आणि कनेक्टिव्हिटी दिली. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे काय झालं, त्याच्यापाशी स्तुती कशी करावी हे नारदाकडनं कळलं. मग आता तो ते पकडून ठेवतो, स्तुती मती परीक्षा. आणि त्याला अनेक वस्तूंची परीक्षा असते. म्हणजे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जरी सिच्युएशन आल्या त्याबद्दल तुम्हाला
पावसच्या महाराजांचं उदाहरण सांगतो. पावसचे महाराज जरी घरात बसत असले एका खोलीत, तरी ते सुरुवातीला जरा मुव्हिंग होते, अगदीच काही खेळले नव्हते एका खोलीमध्ये. तेव्हाची गोष्ट असेल की भाऊरावांनी आम्हाला सांगितली, देसायांनी प्रत्येक सत्संगामध्येच सांगितली. त्यांना सांगितलं की स्वरूपानंदांबद्दल काहीतरी सांगा. तर त्यांची देसायांच्या घरात म्हणजे त्याच्या गोट्यातली म्हैस व्यायला आली होती आणि मी जाता येताना त्या स्वरूपानंदाने बघितलं होतं. काहीतरी त्यांच्या समोर चर्चा झाली, कधी हा काय म्हणतात प्रसूती होईल व्हॉट एव्हर. तर ते काय म्हणले माहिती का, ती जी म्हैस आहे तिच्या मागे थोडासा चिकटून, फार चिकटून नाही, एक बांबू लावा, 1-2 बांबू, तिला आधार मिळेल. आता जनरली जनावर उभे राहूनच प्रसूती होते त्यांची. त्यांना काय वाटलं, हे काय विशेष सांगतायत, तुम्हाला गंमत सांगतो की म्हैस बसली त्या वेदनेमुळे. आता बसलेल्या म्हशीला रेडकू होणं फार अवघड आहे. थोडक्यात काय, त्या सद्विद्येच्या साह्याने हळूहळू त्यांची बाकीच्या क्षेत्रातल्या पण कॉमन सेन्स इन अन अनकॉमन मॅनर इज व्हॉट इज कॉल्ड ॲज विजडम, तिच्या सद्विद्यावान पुरुषापाशी येते. ठीक आहे, पुढं मला हे वाक्य फार आवडतं. कॉमन सेन्स इन अन अनकॉमन मॅनर इज व्हॉट इज कॉल्ड ॲज विजडम. ठीक आहे, पुढं. दक्ष धूर्त योग्य तार्किक, सत्य साहित्य नेमक भेदक, कुशळ चपळ चमत्कारिक, नाना प्रकारे. आता धूर्त तार्किक विचक्षण, दक्ष धूर्त तार्किक विचक्षण म्हणजे निवड करणारा, असं वाक्य पूर्वी येऊन गेलेलं आहे दासबोधात. ते जवळपास जसंच्या तसं विथ सम ऍडिशन टू द मिनिंग, असं आठवते का कोणाला? माझ्यामध्ये काही मोठेपणा नाही. तुम्ही दिवस रात्र माझ्या कानापाशी दासबोध 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 वाचून माझी बिचाराची मरतुगडी बुद्धी जागी झाली. तुम्ही दासबोधाच्या पहिल्या दशकात, आपण कितव्यात आहोत? दुसऱ्या. वी शुड नॉट फॉरगेट, वी आर सपोज टू नॉट ओनली रिमेंबर, वी शुड स्टडी. तिथं असं लिहिलंय, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती दासबोधाच्या श्रवणाने. त्याच पुढचं कनेक्शन आहे सद्विद्येच्या माणसापाशी. काय? दक्ष धूर्त योग्य तार्किक. आता योग्य शब्द येतो, तिन्ही शब्दांना विशेषण म्हणून वापरायचा. म्हणजे दक्ष आहे पण योग्य गोष्टींमध्ये दक्ष आहे. याचा अर्थ योग्य गोष्ट म्हणजे स्वतःच्या संरक्षणापासून सगळ्या योग्य पद्धतीने दक्ष आहे. धूर्त आहे पण योग्य ठिकाणी आहे, फसवण्यासाठी नाही. आणि तिसरं सांगितलंय तार्किक, तो तर्क करतो पण शास्त्राला धरून तर्क करतो. आवाजवी, त्यानंतर बाल की खाल निकालना, या पद्धतीने तो तर्क चालवत नाही, कारण तो सत्यतेचा माणूस झाला. तुम्ही म्हणाला अहो नाही अजून दासबोध वाचायचं आहे आपल्याला, पण असं ते कनेक्शन आहे की ही प्रोग्रेसिव्हली मूव्ह आहे. तर दक्ष धूर्त योग्य तार्किक, सत्य साहित्य, याचा थोडा अर्थ पण मी वाचतो. मगाशी म्हटलं तसं योग्य धूर्त म्हणजे काय माहितीये ना, लबाडी लबाड माणसाची लबाडी ओळखण्यात पण धूर्त असतो, बाकीच्या विषयात धूर्त नसतो बरं का. हे इथं चांगला अर्थ दिलाय. तर योग्य पद्धतीने धूर्त म्हणजे लबाड माणसाची धूर्तता ओळखणे इतकं. पुढे काय म्हणतात, मगाशी आपण बघितलं योग्य पद्धतीने तर्क, ते तर झालं. सत्याने चालतो त्याला वाङ्मयाचं ज्ञान असतं. म्हणजे काय, हे बघा, आपण एखादी कादंबरी वाचली, एखादी कविता वाचली तर आपलं मन हलकं होतं, प्रसन्न होतं, त्याला ज्ञान असतं. म्हणजे ते ज्ञान तो योग्य ठिकाणी वापरू शकतो. रामदासांनी एका ठिकाणी म्हटले, बहुत करावे पाठांतर. पाठांतराचाही उपयोग आहे आणि साहित्याचाही उपयोग आहे. म्हणजे काव्य, नाटक इत्यादी किंवा
प्रोज गद्य इत्यादी याचं त्याला ज्ञान असतं आणि सद्विद्येचा माणूस त्या ज्ञानाचा उपयोग अध्यात्मात सांगताना किंवा जीवनात वापरताना वापरतो. ठीक आहे. आणि नेमक भेदक म्हणजे काय झालं, तो माणसाला आरपार पाहू शकतो. एक आमच्याकडे स्वामी होते अनुभवानंद म्हणून, ते काय म्हणायचे, लिफाफा खोले बिना हमें मालूम पडता है लिफाफे में क्या लिखा है. म्हणजे काय, त्यासाठी आणखीन त्या व्यक्तीचं असेसमेंट करत बघायची गरज नाही. तो गंमत म्हणजे सिगरेट धरतात कशी याच्यावरती त्या माणसाची वृत्ती दिसते, अशी म्हणजे तो वस्तूंना क्षुद्र समजणार. अशी म्हणजे जरा काही काही जण अशी गजानन महाराज स्टाईल, म्हणजे ही इज ट्राईंग टू सक एव्हरीथिंग आउट ऑफ लाईफ. आता बघा, मी नाही सांगितलंय, मानसशास्त्रज्ञ त्याच्यापाशी मी गेलो आणि मी ह्या पद्धतीने सिगरेट ओढत असेल तर त्याप्रमाणे मिलिंद टिळकची जनरल वृत्ती काय आहे, तुम्ही सिग्नेचर कशा करता, खालून तिरक्यावर जातात है ना, तर तुमची वृत्ती कदाचित क्षितिज शोधण्याची आहे. व्हॉट आय ट्राइंग टू टेल की जे दृश्य दिसत आहे त्याच्या मागची अवस्था जाणण्याची त्या सद्विद्येच्या माणसाची शक्ती असते. मग ते म्हणतात मोठ्या कौशल्याने आणि चटपट काम करणारा असतो है ना, त्याला म्हणतात दफ्तर दिरंगाई वगैरे नाही. ही इज रादर प्रोएक्टिव्ह. बॉसने सांगितल्यानंतर किंवा कुठलं काम आहे त्यावेळचा जो परफॉर्मन्स आहे तो त्वरित करून इज रेडी टू रिसीव्ह अनदर इन्फॉर्मेशन और अनदर इन्स्ट्रक्शन और अनदर कमांड. हे हळूहळू येतं. म्हणूनच स्वामीजी ज्यांच्या खिशात 8 आणे होते, पुण्याच्या स्टेशनवरती चिन्मयानंदांच्या शरीर सुटताना 93 सालची गोष्ट सांगतोय. चिन्मय मिशनचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट, शाळा, कॉलेज, मठ है ना, त्यांना सुद्धा लोकांनी सोन्यात तोललं होतं. ते सोनं सगळं मिळून 350 कोटी रुपये होते. चिन्मय मिशनची चल आणि अचल संपत्ती. ही हॅड टू ऍक्ट फास्ट. म्हणजे काय झालं, जे आम्हाला 8 आण्याच्या साह्याने, ते म्हटले ते 8 आणे पण खोटे होते, पण त्या माणसाची झेप, चांगुलपणा आणि काम करणं. तुम्हाला माहितीये पुण्यात ज्ञानयज्ञ झाला पहिला 100 दिवसाचा. कोणतरी जरा वाटलं 100 दिवसाचा, ते म्हणजे मला काही जॉबच नव्हता, त्यामुळे आधी केनोपनिषद घेतलं आणि मग कठोपनिषद घेतलं. पण हळूहळू जशी माणसं त्यांच्यापाशी जमायला लागली आणि मग म्हणायला लागली, चेन्नईमध्ये पण आमचा एक भाऊ आहे, त्याला पण या गोष्टीची फार आवड आहे, ताबडतोब ऍड्रेस लिहून घेणार. असं पर्सन टू पर्सन जोडत गेले आणि तात्काळ पत्ता मिळाल्यानंतर 10व्या दिवशी नाही होता होतो लगेच पत्र लिहून पुढच्या. आणि त्यामुळे चिन्मय मिशन मला वाटतं चेन्नईला 1953 साली स्थापन झालं. पुण्यामध्ये फक्त इनिशिएट झालं ते त्यावेळेला. काय झालं, हे म्हणतात कुशळ, चपळ, चमत्कारिक, इज व्हेरी फास्ट विथ हिज कंट्रोलिंग पॉवर विथ हिम. नुसता फास्ट नाही, ब्रेक नसलेला, म्हणून चमत्कारिक. काय काय लोक फास्ट असतात, ते काय काय काम करताना गडबड करू शकतात, बिकॉज दे डोंट हॅव कंट्रोल. म्हणून ते चमत्कारिक असा शब्द त्यांनी घातलाय. ठीक आहे. वाचा. आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे, कार्याकारण चिन्हे जाणे, विचक्षण बोलिका. मध्ये म्हणतात आदर सन्मान तारतम्य जाणे. त्याला माहितीये की मोठ्या माणसांचा आदर राखायचा आहे, पण त्याची कॅटेगरी काय आहे. गुरु किंवा गुरु सदृश माणूस असेल तर तो साष्टांग नमस्कार करेल, किंवा एखादी महान व्यक्ती कोणी आहे तर हात जोडेल. हे प्रेफरन्स त्याच्या डोक्यात माहिती आहेत की कोणाला किती, पण त्याच्या पलीकडे तुमच्या मनात नसताना तुम्ही आदर दाखवू पण नाही शकत.
पण ते म्हणतात आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग प्रसंग समयो प्रसंग जाणे. याच्यावरती तुम्हाला मी उदाहरण देतो आणि ते आहे रमाबाई. रमाबाई रानडे नाही, त्यांचं आपलं काही माहित नाही. रमाबाई म्हणजे माधवरावांच्या पत्नी. एकदा काय झालं, माधवराव स्वारी शिकारीवरती असताना कोणी मोठे सावकार किंवा असं कोणतरी आलं. आता आपले पण दागिने बऱ्याच वेळेला कुठे असतात, बँक ऑफ इंडियाच्या सेफ मध्ये. सारखी काय आम्ही घालून फिरत नाही, हल्लीच्या काळात ते अवघड पण आहे. तर तिने नाना फडणवीसाला कळवलं की माझे एक ठराविक दागिने या नावाचे पाठवा. म्हणजे काय झालं, तिने चिठ्ठी लिहिली. आता नाना फडणवीसांनी काय केलं, जरा म्हणजे होता, म्हणजे आपल्या लायकीपेक्षा जास्त बोलणारा कधी कधी. त्याने काय त्या चिठ्ठीवरती लिहिलं, कदाचित आपले यजमान स्वारी शिकारीवरती असताना चांगल्या घरच्या बायकांनी साज शृंगार करणं चुकीचं आहे. त्यानंतर ती एवढी चिडली, ती असं म्हणली पेशव्यांच्या खानदानामध्ये, पेशव्यांच्या खानदानातल्या स्त्रियांनी कसं वागायचं ही तुम्ही सांगण्याची गरज नाही आणि ही तुमची लायकी पण नाही. इथं आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं जर मला असेल तर आय शुड बी अकॉर्डिंगली पुटिंग मायसेल्फ, प्रेझेंटिंग मायसेल्फ इन फ्रंट ऑफ दोज पीपल. आणि तुम्ही हा जो मला आगाऊ सल्ला दिला आहे त्याबद्दल माधवरावांना काही चांगलं वाटेल आणि मी त्यांच्याशी बोलावं असंही तुम्हाला वाटत नाही तर तुम्ही योग्य ती कृती करा. म्हणजे काय झालं, कुठं कसं वागायचंय आणि त्याच्यामध्ये जर काही पंचायत होत असेल तर त्याला उत्तर कसं द्यायचंय, ती होतीच 100% सद्विद्येची. त्याशिवाय आपल्या नवऱ्याबरोबर पेटत्या चितेवरती कोणी जाणार नाही. त्याच्याशिवाय बाकीचं जग चिता वाटतंय. तुम्हाला माहितीये त्याचा एंड, मला तो फार फार टच होतो की मग त्या सतीने म्हणजे रमाबाईंनी माधवरावांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि तिथून मग त्या माधवरावांचे 3-4 वाक्य आहेत की तो काठ फार सुंदर आहे, म्हणजे त्या नदीचा, तिच्यावरती ते बसलेत ऍक्च्युअली. आणि हळूहळू ते दृश्य धुराने व्यापायला लागलं. आणि पुढचं वाक्य असं आहे, चितेची राखणदारी करणारी जी माणसं होती ती टोकदार वासे घेऊन, पण काय मी ठरवतो तर खरं मी सती व्हीन, पण सर्व अंगाला जेव्हा सगळी आग भिडते तेव्हा काही जणी बाहेर पडू शकतात आणि ते मग जगणं 100% जळल्याचं, 70-80% जळल्याचं ते पूर्वीच्या काळी काही शक्य नव्हतं. त्यामुळे टोचून किंवा येणाऱ्या त्या व्यक्तीला परत चितेवरती ढकललं जायचं. ते राखणदार त्या चितेकडे आश्चर्याने बघत बसले, न किंकाळ्या न काही. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की आपण कुठल्या प्रसंगाला हो म्हटलेला आहे, RSSची फार चांगली प्रार्थना आहे. तिथं तोच विषय, बुद्ध्याच वाण हे करी घेतले सतीचे, त्याप्रमाणे आत्ता कुठला प्रसंग आहे, समय प्रसंग तारतम्य जाणे. आणि तिसरा चौथा तुकडा काय, प्रयोग समयो प्रसंग जाणे. प्रयोग म्हणजे बघा, तुम्हाला एक गंमत सांगतो. माझ्या एका व्यायामाच्या गुरूंचे गुरु होते, बापरे असं त्यांचं, म्हणजे बापरे, प्रेम म्हणजे प्रेमराज. काय त्यांना आडनाव गेलं डोक्यात. पण ते 91 वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे शिष्य जरा कमी झाले आणि पोरं पण मोकळी झाली बापाकडे बघायला. ते काय करायचे, जे लोकांना तत्वज्ञान शिकवायचे, म्हणजे काय म्हणतात त्याला, नॅचरोपॅथी, ते जन्मभर स्वतःवरती करतच होते. ते प्रयोग ते स्वतःवरती करत होते, त्याही वयात, आपल्या वयाच्या हिशोबाने. कारण शरीर नॅचरली स्वतःला सुधारतच असतं. आपल्याला झालेल्या नॉर्मल जखमा औषध नाही लावलं तरी त्याच्यावरती खपल्या बिपल्या धरून ते, पण नॅचरोपॅथी काय करते, त्याला जरा पुश करते. हे प्रयोग ते करत होते तर त्यांना म्हणले, डॅडी तुम्ही कशाला हे करता,
ते म्हटले मी प्रयोग करतो, तुम्ही येणार का एक स्पेसिमन म्हणून माझ्याकडे? म्हणजे आपलं वय काय आहे, आपलं ज्ञान काय आहे, ते आपल्याला वापरता येतंय की नाही, इन दिस केस स्वतःवरती, हे सगळं त्या माणसाला माहित असतं. आणि म्हणून तो सद्विद्येचा प्राणी आहे. म्हणून त्याचं आयुष्य सत्याला धरून चालतं आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये रिपेंटन्सला वाव नाही. अर असं कसं झालं, अर असं का नाही झालं, तो स्वतःच ते सगळं प्रयोगशील आहे. एका ठिकाणी रामदासच म्हणतात, तेवढा उल्लेख करू आपण थांबू आणि 4-5 मिनिटात नवीन ग्रुप सुरू होईल. तर ते असं म्हणतात, अखंड सावधान रे, प्रयोग प्रयत्न मान रे, ऑलवेज अलर्ट. आणि आमच्या आयुष्यात काय पाहिजे, प्रयोग आणि प्रयत्न. आता डॉक्टर जे करतात ते वाचवण्याचे प्रयत्न करतात, बरोबर, आणि संशोधक काय करतात, प्रयोग. आता इथं आमच्या आयुष्यात काय करायला पाहिजे, ज्या गोष्टी आम्हाला पटल्या आहेत की बाबा उपासाने हा फायदा होतो, तर तो प्रयोग आम्हाला करून बघितल्याशिवाय कसा कळेल. बरं, वर्षात एक दिवस उपास करायचा का? जर मला त्या उपासाचा फायदा दुसऱ्या दिवशी कळला, ते प्रयोग आणि प्रयत्नाला मान्यता द्यायची आहे, असं रामदास म्हणतात. आता हे वाक्य किंवा हे उदाहरण आपण आपापल्या जीवनात लावू शकतो. तसा हा प्रयोग इत्यादी गोष्टींना तोंड देणारा आणि त्याच्यातनं ज्ञान संपादन करणारा आहे. त्या शेवटी ज्ञान सुद्धा प्रॅक्टिकल लेवलला आणल्याशिवाय त्याचा काय उपयोग नाही, असा सगळा तो विषय आहे. मला वाटतं आज आपण इथं थांबू. एक घड्याळ माझं जे इथलं आहे ते 7 मिनिटं पुढे आहे, म्हणजे 8:55 झाले असतील. हा, तर आपण प्रार्थना करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. सगळ्यांना धन्यवाद. चिंचोडकर आली आहे, कुणाल आहे, वागीश्वरी आहे, अमेय जोशी म्हणजे त्या ताई आहेत, अर्चना, पराग, परिणिता, वृंदावरती मैत्री आहे. हा, आज बहुतेक आपले बरेच काही कार्यक्रम आहेत, त्यामुळे एखाद्या दिवस कमी जास्त होऊ शकतं. पुढच्या वेळेला असाच 8:15 असेल आणि मग नॉर्मल आपला 8:45 ते 9:15 1 तासाचा. चला, सगळ्यांना धन्यवाद. भेटूया. हरिओम. हरि ओम. हरिओम.